बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कहूपट्टा शिवारात भुवन सिंग मुजालदा यांच्या परिवारावर शेतीवादातून जळगाव शहरातील शब्बीरभाई आणि त्याच्या पुत्राने 23 मार्च रोजी प्राणघातक हल्ला केला होता। या हल्ल्यात 3 जण जखमी झाले असून मंगलसिंग यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे। एवढा गंभीर प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा जळगाव जामोद ठाणेदार श्रीकांत निचड यांनी आरोपीला अद्यापर्यंत अटक केली नसल्याने आरोपी शहरातच मोकाट फिरत आहे। तसेच आरोपीवर BNS कायद्यानुसार कलम 109 आणि अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशा विविध मागण्यांकरिता सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बांधव आज दिनांक 25 मार्च रोजी एकत्रित येऊन त्यांनी जळगाव पोलीस स्टेशनवर भव्य आक्रोश मोर्चा काढला। जळगाव जामोद तालुक्यातील कहूपट्टा शिवारातील गट नंबर 37 मधील जमीन ही गेल्या 40 वर्षांपासून द्वारकाबाई विठू ढगे ह्या आदिवासींना ठोक्याबटाईने देऊन वहिती करून घेत असतात। त्यांच्या निधनानंतर भाचा संतोष ढगे हा भुवन सिंग मुजालदा, छगन सिंग व इतर काही आदिवासी बांधवांना वहिती करता देत असे। परंतु काही दिवसाआधी जळगाव जामोद निवासी मोहम्मद शब्बीर हा शेतीच्या ताब्यावरून भुवन सिंग व संतोष ढगे यांच्याशी त्याने वाद घातला होता। सदर वादाबद्दल भुवन सिंग तसेच संतोष ढगे यांनी वेळोवेळी पोलीस स्टेशनमध्ये मोहम्मद शब्बीर व त्याच्या मुलाविरुद्ध लिखित तक्रारही दिली आहे। तरी पण जळगाव जामोद पोलीस विभागाकडून या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही। उलट पक्षी 1-2 कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मोहम्मद शब्बीर हा भुवन सिंग व त्यांच्या परिवारावर दबाव टाकत होता। त्यामुळे त्यांच्या हिमतीमध्ये वाढ होऊन 23 मार्च रोजी कहूपट्टा शिवारात भुवन सिंग मुजालदा यांच्या परिवारावर शेतात जाऊन त्यांच्यावर प्राणघातक हमला केला। सदर हमल्यामध्ये भुवन सिंग यांचा मुलगा मंगलसिंग याच्या डोक्यावर विळा कुऱ्हाडीने मोहम्मद शब्बीर यांचा मुलगा मोहम्मद रिजवान याने वार केला। तसेच त्याला अडविण्यासाठी आलेला त्याचा भाऊ रामसिंग याचे हातावर सुद्धा मोहम्मद रिजवान याने विळाने वार केला। ही सर्व झटापट होत असताना मंगलसिंग यांची आई फुंदीबाई हिला पण मोहम्मद रिजवान व मोहम्मद शब्बीर याने विळाने वार करून जखमी केले आहे। ही सर्व मंडळी जखमी अवस्थेत सामान्य रुग्णालय जळगाव जामोद येथे पोहोचल्यावर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी पोलिसांना फोन लावून बोलावून घेतले। त्यावेळी पोलीस तेथे आल्यावर सुद्धा त्यांनी आमच्या जखमी आदिवासी समाज बांधवांची कोणत्याही प्रकारचे बयान नोंदवून न घेता तेथून निघून गेले। त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी मंगलसिंग व त्यांची आई यांची वैद्यकीय परिस्थिती पाहून त्यांना खामगाव येथील रुग्णालयात रेफर केले व तेथून अकोला येथील डॉक्टरांनी मंगलसिंग यांच्या डोक्यावर जखमेचे गांभीर्य पाहून त्याला त्वरित नागपूर येथे रेफर केले। परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता BNS चे 109 हे कलम वगळून साधे कलम दाखल करून गुन्हा नोंदविला। आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना 48 तासाच्या आत अटक न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेकडो आदिवासी बांधवांच्या वतीने यावेळी देण्यात आला। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव। आज आम्ही समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने 23/3/2025 ला जी घटना घडली आमच्या आदिवासी शिवारामध्ये कहूपट्टा येथे ती अतिशय निंदनीय आहे। जी मूळ जमीन होती द्वारकाबाईची ती देहांत झाली, तिचा वारस कुणी नव्हता आणि त्यावेळेस ती मृत्यूची झुंजच होती। त्यावेळेस आदिवासी बांधवांना त्यांना मदत केली आणि ती 22 एकरची जमीन होती ती आमच्या आदिवासी बांधवांना कचण्यासाठी दिली होती आणि ती जमीन आमच्या आदिवासी बांधव 5 कुटुंब त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह होत होता। पण ही जमीन भूदान यज्ञ महामंडळची आहे असे निर्देशन देते आणि भूदान यज्ञ महामंडळ हे जमीन कचण्यासाठी देते, कुणाला विकत देण्यासाठी नाही। पण आता जी जमीन आतापर्यंत ती जमीन कसत होते आमचे आदिवासी बांधव, पण पैशाच्या बलावर ती जमीन गैर आदिवासी म्हटल्यापेक्षा पैशाच्या बलावर ती जमीन बळकावून घेतलेली आहे आणि 22 एकर जमीन ही त्या मूळ मालकाशी कोणत्याही प्रकारचा संबंध त्या ठिकाणी येत नाही। तर 23 तारखेला ती जमीन बळकावल्यानंतर आमच्या आदिवासी बांधवांवर हल्ला करण्यात आले। त्यामुळे मोठ्या कोयत्याने कुऱ्हाडीने वार करण्यात आले। त्यामध्ये भुवन सिंगचा मुलगा आहे मंगलसिंग हा त्याच ठिकाणी धाडात इथं पडलेला आहे आणि तो आज दवाखान्यामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे। पण आतापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडण्याच्या आधीसुद्धा मंगलसिंगने अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली होती, परंतु या घटनेच्या कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि ती झाली असती तर अशी घटना घडली नसती। त्यामुळे आता ही घटना घडल्यानंतर सुद्धा
307चा जो केस दाखल व्हायला पाहिजे होता तो केस दाखल झालेला नाही। त्यामुळे त्वरित आमच्या या निवेदनाची दखल जर पोलीस स्टेशन शासनाने घेतली नाही तर आम्ही समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने मोठा या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडू आणि त्याचा परिणामसुद्धा भोगावा लागणार आहे। त्यामुळे शासनाने याची दखल लवकरात लवकर घ्यावी अशी आमची इच्छा आहे। तर ज्या गुन्हेगाराला अटक होणे अपेक्षित होती, आजपर्यंत आमच्या आदिवासी बांधव मागणी करत आहे की गुन्हेगाराला अटक करा, परंतु आतापर्यंत गुन्हेगाराला अटक झालेली नाही। त्यामुळे त्वरित या घटनेची दखल घेऊन आरोपीला अटक करण्यात यावी।